सुरेश धस यांनी कृषी विभागावर गंभीर आरोप केलेले आहेत। कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच असल्याचं धस यांनी म्हटलंय। कृषी अधिकारीच कंपन्या तयार करतात आणि या कंपन्यांमार्फत कंत्राट मिळवतात। किरण जाधव हा कृषी आयुक्तालयातील आका असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय। किरण जाधव यांना मुंडेंकडून संपूर्ण सूट होती। किरण जाधव या अधिकाऱ्यावर सुरेश धस यांचा रोख हा पाहायला मिळाला। सर्वात जास्त बोगस कंपन्या कोल्हापूरमध्ये असल्याचंही धस यांनी म्हटलंय। कृषी निविष्ठा विक्री केंद्रांना अधिकाऱ्यांच्या अप्रत्यक्षरित्या मालकीच्या असणाऱ्या कंपन्यांमार्फतच, कारण हे जे क्वालिटी कंट्रोल ऑफिसर पुण्याला बसलेले आहेत यांच्याच कंपन्या असल्यामुळे हे त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना सांगतात की हे विकत घेण्यासाठी जबरदस्ती केली जाते। मला वाटतं कोरोनाच्या काळात एकदा कृषी सेवा केंद्र या सगळ्यांनी याच्या विरोधात आवाज उठवला होता आणि पंढरपूरला का काहीतरी एक अधिवेशन किंवा तक्रार ही त्या ठिकाणी केलेली होती। किरण जाधव कदाचित आईन्स्टाईन वाटला का काय यांना कळालं नाही। या व्यक्तीशिवाय सध्या महाराष्ट्रातील खताच्या उत्पादनाचा विक्रीचा व्यवसाय चालू शकत नाही। या किरण जाधवची माहिती मी घेतली। त्यांनी त्याच्या कृषी आयुक्तालयाच्या कालावधीमध्ये 3,500 कंपन्यांना परवाना दिलेला आहे। म्हणजे प्रत्येक 3 लाख ते 35 लाख आणि 3,500 कंपन्या, तसेच प्रत्येक कंपन्यांचं 2 वर्षातून एक वेळा नूतनीकरण करावे लागते हा नियम आहे। आता हा नूतनीकरणाचा कालावधी 5 वर्षाचा झालेला आहे। किरण जाधव हा कृषी आयुक्तालयातील आका आहे आणि ह्या आकाच्या आका म्हणजे दिलीप झेंडे व विकास पाटील संचालक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।